शेतीची खातेफोड करण्याच्या मोबदल्यात शिंदखेडा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने लाच स्वीकारणाऱ्या खासगी पंटरला बेड्या ठोकण्यात धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश आलं आहे। सदर या लाचखोराविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। डांगुर्णे येथील तक्रारदार यांच्या मालकीची गाव शिवराज शेत जमीन आहे। शेत जमिनीचे खातेफोड करण्यासाठी तक्रारदार तहसील कार्यालयात कागदपत्रे घेऊन आले असता खासगी पंटर रितेश पवार यांच्याशी भेट झाली। खातेफोड करून देण्यासाठी तक्रारदार व सहधारक यांना 4 ऑक्टोबरला बोलवले। खातेफोड प्रकरणाचे कामकाज करून दिले। कार्यालयीन नायब तहसीलदार अधिकारी व कर्मचारी यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आहेत। तहसीलदार यांचा आदेश काढण्यासाठी 20,000ची मागणी केली। तक्रारींच्या अनुषंगाने 6 ऑक्टोबरला शिंदखेडा तहसील कार्यालयात जाऊन पडताळणी केली असता तडजोडी अंती 14,000 रुपयांची मागणी केली। शिंदखेडा येथे मंगळवारी पंचासमक्ष 14,000 रुपयांची लाच घेताना रितेश पवार हा रंगेहात मिळून आला। या प्रकरणातील तक्रारदार हे डांगुर्णे तालुका शिंदखेडा येथील रहिवासी आहेत आणि त्यांना त्यांची कौटुंबिक वाटणी ही जमिनीची करून घ्यायची होती आणि ती वाटणी करून घेण्यासाठी ते तहसील कार्यालय शिंदखेडा या ठिकाणी वेळोवेळी गेले। त्या ठिकाणी तेथील नायब तहसीलदार यांच्याशी देखील त्यांची वेळोवेळी भेट झाली होती, परंतु ज्यावेळी ते त्या खातेफोड प्रकरणाचा पाठपुरावा करत होते त्यावेळी त्यांना यातील खाजगी इसम जे पंटर म्हणून त्या ठिकाणी काम करतात रितेश अरुण पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचं काम करून देण्यासाठी तहसील कार्यालय शिंदखेडा येथील अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यासाठी 20,000 रुपये लाचेची मागणी त्यांनी केली होती। त्यानंतर ज्यावेळेला आम्ही त्या गोष्टीची पडताळणी केली त्यातून तडजोड्यांती 14,000 रुपये रक्कम ही लाचेची देण्याचं त्यांच्यामध्ये ठरलं होतं। त्याप्रमाणे आम्ही सापळा कारवाई करून जो आरोपी खाजगी इसम जो पंटर म्हणून त्या ठिकाणी काम करत होता रितेश पवार यास आम्ही पंचायत समक्ष लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी कर्मचारी किंवा खाजगी पंटर त्यांच्याकडून लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या कार्यालयामध्ये किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। धन्यवाद। सदर ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे शाखेचे उपाधीक्षक अभिषेक पाटील, निरीक्षक मननजीत सिंग चौहान, हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश आहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कामगिरी बजावली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत असणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील कार्यरत विभागातील कार्यप्रणाली बिघडली असून नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली आहे। त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळण्याऐवजी नरक यातना सोसाव्या लागत आहेत। रुग्णालयातील स्वच्छतेसोबत रुग्णालयाचा प्रत्येक विभाग हा समस्यांनी ग्रासला असून शासनाकडून दरवर्षी मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी जातो तरी कुठे, असा प्रश्न देखील युवा सेनेने उपस्थित केला आहे। रुग्णालयात औषधांचा तुटवडा असून अत्यावश्यक असणारे मशीन बंद दिसून येत असल्यानं तपासणीसाठी रुग्णांची खाजगी रुग्णालयाकडे धाव होताना दिसून येत आहे। त्यामुळे संतप्त युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देऊन विविध समस्यांचा पंचनामा केला आहे। जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बिकट झाली आहे। अनेक रुग्ण आंतर जिल्ह्यातून उपचारासाठी येत असतात, मात्र सोयी सुविधा अभावी रुग्णांची व नातेवाईकांची गैरसोय होताना दिसून येते। सोनोग्राफीच्या इतर तपासणीसाठी तब्बल 10 ते 15 दिवसाचं वेटिंग दिलं जातं। त्यामुळे रुग्णांना मोठ्या हल अपेक्षा सहन करावा लागत आहे, तर उपकरणाअभावी रुग्णांना दिवसभर ताडकट रुग्णालयात बसण्याची वेळ येते। तर अतिग्रस्त आजार असलेले रुग्ण सध्या खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत। शिवाय या विभागातील कर्मचारी देखील मशीन बंद असल्यानं दिवसभर बसून असल्याचं दिसून येतं। औषध घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड या ठिकाणी दिसून येत आहे। यात वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे।
त्यामुळे या समस्यांचा पाडा हॉस्पिटल प्रशासनासमोर युवा सेनेने बोलून दाखवला आहे. आज धुळे जिल्हा रुग्णालयाला युवा सेनेच्या शिष्टमंडळाने अचानक भेट दिली असता त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धक्कादायक प्रकार समोर आले. त्यात प्रामुख्याने काही पेशंट हे बाहेरच होते, त्यांना OPD कोणी त्या ठिकाणी नर्स नव्हत्या, डॉक्टर नव्हत्या. त्यानंतर आम्ही औषधी विभागात गेलो तर औषधी विभागामध्ये 3-3 तास त्या ठिकाणी औषध घेण्यासाठी, गोळ्या औषधी घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना स्वतः उभं राहावं लागतं आहे. ते कोंडट असल्यामुळे त्या ठिकाणी गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली. काही वृद्ध महिला तर चक्कर येऊन पडलेल्या आम्हाला त्या ठिकाणी दिसल्या. तसेच CT स्कॅन, MRI मशीन त्या ठिकाणी उपकरण बंद पडलेले दिसले. त्यानंतर आम्ही काही डिपार्टमेंटमध्ये गेलो डॉक्टरांच्या, तर त्या ठिकाणी डॉक्टर पण नव्हते. तसेच सफाई कर्मचारी नसल्यामुळे, कमी असल्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छतेचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बोजवारा त्या ठिकाणी उडाला आहे. तसेच आम्ही त्या तज्ज्ञ जे काही होते त्या ठिकाणी डॉक्टर मुकरम खान आणि पाठक साहेब अधीक्षक जिल्हा रुग्णालयाचे त्यांना भेटले असता त्यांनी स्वतः आमच्यासोबत येऊन सर्व डिपार्टमेंटमध्ये जाऊन पाहणी केली. त्यात त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की अजून एक त्यात त्रुटी आम्ही त्यांना सांगितली की जो कोणी सोनोग्राफीचा पेशंट येतो तर त्याला 10 दिवसानंतरची तारीख दिली जाते. पण त्याचं जर कधी पोट दुखत असेल आणि त्याला 10 दिवसानंतर जर कधी बोलवलं तर तो ते इतक्या यातना या 10 दिवस सहन करू शकतो का? मग त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर 3 शिफ्टमध्ये सोनोग्राफी मशीनाचं जे काही डिपार्टमेंट आहे ते 3 शिफ्टमध्ये चालवून रुग्णांना रोज कसं ती सवलत रोजच्या रोज कसं ते प्रत्येक रुग्णाला आम्ही सेवा देऊ शकतो त्यात आम्ही लक्ष घालू. त्या गोळ्या औषधींच्या विभागामध्ये आम्ही 2 ते 3 फार्मासिस्ट अजून वाढवून तिथं जास्त अजून 6 खिडक्या चालू तर अजून 3 खिडक्या चालू करून आम्ही त्यांचं नियोजन करू. स्वच्छतेच्या विषयी त्यांनी सांगितलं, स्वच्छतेच्या विषयी सुद्धा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. स्वच्छतेचे कर्मचारी वाढवून स्वच्छता सुद्धा तिथं आम्ही करू असं आश्वासन त्या ठिकाणी तज्ज्ञांनी आम्हाला दिलं. तसेच आपल्या गावातील जे काही सिव्हिल आहे त्या ठिकाणी गेलो असता तिथं अतिदक्षता विभाग हा गेल्या 2-3 महिन्यापासून संपूर्ण तयार आहे, परंतु तो रुग्णांच्या सेवेमध्ये काय येत नाही. त्याच्यामुळे आम्ही तपास केला असता तर तिथं फक्त लाईटची व्यवस्था नाही आहे. लाईटची व्यवस्था झाली तर ते होईल. ती एक क्षुल्लक लाईटच्या विजेच्या विषयावरून जर कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात 40 खाटांचा अतिदक्षता विभाग ICU विभाग जर कधी बंद असेल तर त्या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून त्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा असं युवा सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निर्देशनात आणून दिलं. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही भागातील रुग्ण उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात येत असतात. मात्र रुग्णालयाच्या नियोजन शून्य कामामुळे अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पिंपनेर शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे पिंपनेर पोलिसांच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत सायबर गुन्हे व जागरूकता याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. याप्रसंगी API श्रीकृष्ण पारधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. समाजात सोशल नेटवर्किंग साइट्स वापरताना विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच इतर सामाजिक व्यवस्थांनी कोणती काळजी घ्यावी, शैक्षणिक व्यवस्थेत समाज माध्यमांचा वापर सकारात्मक पद्धतीने व्हावा, सायबर कायदा, सायबर दक्षता, सायबर गुन्ह्यांची माहिती व सायबर गुन्हा कशा पद्धतीने घडू शकतो, इंटरनेट कशा पद्धतीने हाताळायचं आणि ते हाताळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांनी सखोल असे मार्गदर्शन केलं आहे. पहली बड़ी बात HM साहब को बोलता हूँ, HM साहब मैं 10वीं फेल हूँ, 10वीं फेल होकर भी मैं आपके सामने खड़ा हूँ. उसका पूरा श्रेय ये जो ऐसे मेहनत करने वाले जो शिक्षक लोग रहते हैं उनके वजह से. आदमी फेल होने के बाद भी कुछ बड़ा कर सकता है, ये उम्मीद खाली यही लोग हमें कर सकते हैं. पहले तो हमारे शेवाड़ी साहब ने आपको पूछा मोबाइल कौन कौन इस्तेमाल करता है, बहुत सारे हाथ खड़े हो गए, है ना.
हमारे ज़माने में मोबाइल था ही नहीं, इसलिए हमें पढ़ने का मौका और खेलने का मौका बहुत ज़्यादा मिलता। यावेळी API श्रीकृष्ण पारधी, PSI भूषण शेवाळे, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अन्सारी रफीक अहमद, मुस्ताफा शेख, हमजद पठाण अन्सारी, तारिफ, इजाज सय्यद, नाजिम शेख, इम्तियाज सय्यद, खलील शेख, सलीम शेख, रुकिया अन्सारी, मुबारक शेख, शकुफ्ता पठाण यांसह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी साकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर. धुळे शहरातील विविध समस्या सोडण्यासंदर्भात समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मनपा प्रशासनाला निवेदन दिलं आहे. शहरातील मनपाच्या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी शौचालयांचे नळ, छत, दरवाजे, टाक्या तुटलेल्या अवस्थेत असल्यानं यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या मोकाट कुत्र्यांनी अबालवृद्धांना चावा देखील घेतला आहे. त्यामुळे त्वरित या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच शहरात मलेरिया, डेंग्यू सदृश आजारांची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील काही भागात फवारणी अद्याप झालेली नाही. यातून ही साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे याबाबत कर्मचाऱ्यांची नेमणूक करून फवारण्या करण्याबाबत कारवाई त्वरित करावी. शहरात पथदिवे सुरू करावेत, अशा विविध मागण्यांचे निवेदन समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमीन पटेल यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. कल समाजवादी पार्टी की तरफ से महानगर पालिका आयुक्तों को निवेदन दिया गया। धुलिया शहर के अंदर मुकाट कुत्ते बहुत ज़्यादा हो चुके हैं। कल ही के दिन 10 तारीख के दिन आज़ाद नगर और रात रानी के ऊपर कम से कम एक कुत्ते ने 8 से 10 लोगों को काटा है। उसके बाद में हमारे धुलिया शहर के अंदर 3 से 4 महीने से शौचालय बंद है, पथदिवे बंद है, लाइट जो है लाइट बनाते नहीं। ठेकेदार को जो ठेका दिया है उसको कम से कम उसके 4.5 कोटी बाकी है, तो बोलता है मैं काम नहीं करूँगा। तो उसका ठेका जो है ब्लैक लिस्ट के अंदर डालना चाहिए। बिल्कुल ठेकेदार काम करने को तैयार नहीं है, जूनियर लाइट चालू करने को तैयार नहीं है। उसके बाद में शहर के अंदर बारिश की वजह से डेंगू मलेरिया का प्रमाण बढ़ चुका है। अगर ये सारी सुविधा जनता को नहीं मिली तो समाजवादी पार्टी जो है तीव्र आंदोलन करेंगे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. गेल्या काही दिवसापासून विध्वंसक प्रवृत्तीचे लोक स्वामी समर्थ मंदिर केंद्रात येऊन दादागिरी करत बेकायदेशीररित्या मंदिराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो म्हणून महानगरपालिकेने विद्यानगर कॉलनी, देवपूर, धुळे येथील सर्वे नंबर 57/58 मधील ओपन स्पेसवरील श्री स्वामी समर्थ मंदिर व उद्यान देखभाल आणि निगा राखण्यासाठी कॉलनीच्या ट्रस्टला कायमस्वरूपी परवानगी द्यावी, अशी मागणी ट्रस्टने आज महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन केली आहे. अध्यक्ष विद्यानगर कॉलनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक ट्रस्ट देवपूर धुळे. आम्ही या ठिकाणी विद्यानगर कॉलनीमध्ये जी ओपन केस आहे सर्वे नंबर 57 त्या ओपन केसवर श्री स्वामी समर्थ मंदिर व स्वामी समर्थ उद्यान जे आहे त्याची निगा व देखभाल करण्यासाठी आमच्या ट्रस्टला महानगरपालिकेने परवानगी द्यावी अशी विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. परंतु या ठिकाणी मात्र वेगळाच प्रकार दिसतो. महानगरपालिकेने वेळोवेळी आमच्यावर अन्याय केला जातो आहे. या ठिकाणी 1983 मध्ये ही जी जागा आहे 67,500 स्क्वेअर फूट जागा, ही जागा महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचा ठराव न करता, भाडेपट्ट्याला ठरवता किंवा कालावधी न ठरवता ही जागा धुळे स्वामी केंद्राला दिली. त्याच्यामध्ये ठराव होता आणि हे सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेले आहे. त्यानंतर धुळे महानगरपालिकेने स्वामी समर्थ केंद्र वगैरे विचारणा केली की या जागेसंदर्भात तुमच्या किती कागदपत्र आहे. त्यांनी पत्रव्यवहार करून त्याचं उत्तर दिलं नाही आणि म्हणून 7/7/2014 रोजी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी ही जागा त्यांच्याकडून काढून घेतली आणि त्यांना असं कळवलं की ही जागा महानगरपालिकेने ताब्यात घेतलेली, तुमचे जे साहित्य असेल ते तुम्ही घेऊन जावं, अन्यथा हे साहित्य जप्त करण्यात येईल. मग पुन्हा ही जागा त्यांना दिली कशी? मग तुमचं जे पत्र आहे 7/7/2014चं तो एक विरोध आहे का तो एक हास्याचा प्रकार आहे? आणि या जागेची निगा आम्ही 2009 पासून आमचा ट्रस्ट करतोय.
तिथले कर्मचाऱ्याचा पगार आम्ही करतोय, हे आमच्या कॉलनीच्या ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावं. कशासाठी? देखभाल करण्यासाठी. कारण कॉलनीच्या रहिवाशांचा प्रथम अधिकार असतो त्या जागेवरती, मोठ्या जागेवरती. कोणतीही मोठी जागा जी असते ती कॉलनीतल्या लोकांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, बगीच्यासाठी किंवा इतर सुविधा समाजासाठी असते. परंतु या गोष्टीकडे महानगरपालिका दुर्लक्ष करते आणि महानगरपालिकेमध्ये केवळ भाजपची सत्ता असल्या कारणाने आमच्या विरुद्ध एक कारस्थान केलं जाते. आमची पेटी महापौरांच्या उपस्थितीत टाकली गेली आणि सांगितलं गेलं की महापौर त्या ठिकाणी 1.5 तास बसून जाईल आणि त्याच्या समोर पेटी कापली आणि ती पेटी कापून फेकून गेली आणि पेटीचे 20,000 रुपये काढले गेले. त्याचा हिशोब नाही आणि म्हणून सांगितलं की त्या ठिकाणी महापौरांच्या उपस्थितीमध्ये त्या डिंबोनीची दानपेटी बसवण्यात आली. हा सर्व सारासार आमच्या कॉलनीवर आमच्या लोकांवर होणारा अन्याय आहे. याच्या बाबतीत वाचा फोडण्यासाठी आणि या जागेची देखभाल करण्याची निगा राखण्यासाठी मागणी करण्यासाठी आलेलो होतो. आपण आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक जे.टी. पवार, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव ॲडव्होकेट अमित दुसाने, गणेश चौधरी, विलास पाटील, तुषार कैरनार, नारायण माळी, जिजाबराव पाटील, मनोजकुमार जाधव, वैशाली मंडाळे, श्रीकांत पाटील, अविनाश पाटील, रवींद्र पाटील यांसह आधी यावेळी उपस्थित होते.